हाय स्टुडंट, कसे आहात सगळे? तर पहा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 ॲडव्हान्स अकाउंट, मॅनेजमेंट अकाउंट, ऑडिटिंग या विषयाचे क्वेश्चन पेपर आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 नोव्हेंबर-डिसेंबर 2023 बँकिंग अँड फायनान्स याचा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. या क्वेश्चन पेपरसाठी तुम्हाला 3 तास असतील, 75 मार्क्स असतील. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, बँकिंग अँड फायनान्स यामध्ये कोणकोणते क्वेश्चन विचारण्यात आलेले होते. तर पहिला क्वेश्चन होता 20 मार्कासाठी. हा कंपल्सरी क्वेश्चन देण्यात येतो. ठीक आहे. पहिला क्वेश्चन कंपल्सरी 20 मार्कासाठी, दुसरा क्वेश्चन, तिसरा आणि चौथा 15 मार्कासाठी आणि पाचवा क्वेश्चन 10 मार्कासाठी. असे 75 मार्क्सचा तुमचा पेपर असतो. तर पहिला क्वेश्चन होता व्हॉट इज RBI? एक्सप्लेन RBI's रेग्युलेटरी फंक्शन्स. RBI म्हणजे काय? RBIचे नियमन कार्य स्पष्ट करा. तर बघा, हे प्रत्येक जे क्वेश्चन आहे त्या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. ठीक आहे. मी एकदम नोट्स व्यवस्थित करून त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. जर ते व्हिडिओ भेटले नसतील तर मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याची लिंक शेअर करेल. त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता डिफाईन मनी मार्केट, एक्सप्लेन रोल ऑफ RBI इन द मनी मार्केट. तर मनी मार्केटची व्याख्या द्या. मनी मार्केटमध्ये RBIची भूमिका स्पष्ट करा. हा क्वेश्चन 15 गुणासाठी दिला होता 2023च्या पेपरमध्ये. यालाच और क्वेश्चन होता स्टेट द फंक्शन्स ऑफ मनी मार्केट इन इंडिया. भारतीय मनी मार्केटिंगची कार्य सांगा. तर कोणकोणती कार्य आहेत ते आपण पाहिलेली आहेत. त्याचे व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहू शकतात. त्यानंतर थर्ड क्वेश्चन होता 15 गुणासाठी एक्सप्लेन ब्रीफ हिस्ट्री ऑफ इंडियन कॅपिटल मार्केट. तर भारतीय भांडवली बाजाराचा थोडक्यात इतिहास सांगा. तर भारतीय भांडवली बाजार याचा थोडक्यात इतिहास सांगा. यामध्ये तुम्हाला माहितीच आहे, प्रस्तावना लिहायची आहे, त्यानंतर तुम्हाला व्याख्या करायची आहे, त्यानंतर तुम्हाला त्याचा इतिहास हा लिहायचा आहे. क्वेश्चन तिसरा, याला और क्वेश्चन विचारण्यात आलेला होता व्हॉट इज मेंट बाय स्टॉक एक्सचेंज? एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ नॅशनल स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? राष्ट्रीय शेअर बाजाराचे महत्त्व स्पष्ट करा. हा क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात आलेला होता. म्हणजे जे 2023मध्ये ज्यांनी हा क्वेश्चन पेपर सोडवलेला आहे, ज्यांनी दिलेला आहे, तर त्यांच्यासाठी हे क्वेश्चन विचारण्यात आलेले होते. तुम्हीसुद्धा या क्वेश्चनचा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्हालासुद्धा हे क्वेश्चन आले पाहिजेत. जर एखादा क्वेश्चन 2025मध्ये यातील एखादा क्वेश्चन येऊच शकतो कंपल्सरी, कारण आपल्याला बँकिंग अँड फायनान्समध्ये आहेतच किती 5 चॅप्टर. तर 5 चॅप्टरमधील शेवटचा 5वा चॅप्टर तर तुम्हाला नोट्स, शॉर्ट नोट्सवरती विचारला जातो. बाकी जे 20-15 मार्कचे क्वेश्चन आहे तर फर्स्ट, सेकंड, थर्ड या 3 चॅप्टरवर विचारण्यात येतो जास्तीत जास्त. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन चौथा पहा डिस्क्राईब द रोल ऑफ सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, म्हणजेच सेबी. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या सेबी भूमिकेचे वर्णन करा. तर 15 गुणासाठी क्वेश्चन होता. त्यानंतर क्वेश्चन चौथा, याला क्वेश्चन और होता एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ सेबी इन कॅपिटल मार्केट रेग्युलेशन. भांडवली बाजार नियमनात सेबीचे महत्त्व स्पष्ट करा. हा सुद्धा 15 गुणासाठी. तुम्ही चौथ्या क्वेश्चन, तिसरा आणि दुसरा यामध्ये तुम्हाला और क्वेश्चन दिले जातील. त्यातील तुम्हाला जो क्वेश्चन जमेल, ज्याचा आन्सर तुम्हाला लिहिता येईल, तर तोच क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन 5वा 10 गुणांसाठी दिला जातो. थोडक्यात टिपा लिहा. कोणत्याही 2 वरती 4 क्वेश्चन दिले जातील. जे मराठीत आहे त्यांनी मराठीत लिहा, जे इंग्लिशमध्ये आहे त्यांनी इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, म्हणजेच इंग्लिश मीडियममध्ये. ठीक आहे. त्यानंतर पहा, क्वेश्चन 5मध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारण्यात आलेला होता ऑनलाईन बँकिंग. ऑनलाईन बँकिंग. सेकंड डिजिटल पेमेंट सिस्टीम. डिजिटल पेमेंट सिस्टीम. थर्ड होता सायबर सिक्युरिटी. मराठीमध्ये सायबर सुरक्षा. तर हे तिसरा क्वेश्चन झाला. त्यानंतर 5व्या क्वेश्चनमधील चौथा विचारण्यात आलेला होता रिसेंट ट्रेंड इन बँकिंग.
बँकिंगमधील अलीकडील ट्रेंड्स कोणकोणते आहेत ते लिहा. तर अशा पद्धतीने तुम्हाला 4 क्वेश्चन 5मध्ये दिले जातील. कुठलेही 2 क्वेश्चन लिहा. प्रत्येकी 5 मार्क्स टोटल करा. किती होतील? 10 मार्क्स. तर अशा पद्धतीने 2023मध्ये विचारण्यात आलेल्या क्वेश्चन पेपर आपण पूर्ण आज पाहिलेला आहे. ॲडव्हान्स अकाउंट मॅनेजमेंट, अकाउंट ऑडिट, GSTचा पेपर आणि आज आपण बँकिंग अँड फायनान्स याचा पेपर पाहिलेला आहे. तर आपण पूर्ण प्रिव्हियस म्हणजेच 2023मधील क्वेश्चन पेपर पाहिलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 2024मध्ये जे क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेले होते तर ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर याचे जर तुम्हाला आन्सर पाहिजे असतील, याची पूर्ण उत्तरे द्यायची असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या जर कमेंट आल्या की याचा आन्सर पाहिजे तर मी यावर नक्की व्हिडिओ बनवेन. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. धन्यवाद.